नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत स्थूलत्व आणि त्यावरील उपचार ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत डॉक्टर मंजिरी पुराणिक. या विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मंजिरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर मंजिरी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर मंजिरी पुराणिक ह्या MBBS MD असून त्या ओबेसिटी कन्सल्टंट आणि कॉस्मेटिक एक्सपर्ट आहेत. त्यांची स्वतःचं दुबई आणि कुवेत इथे 14 ओबेसिटी क्लिनिक्स आहेत. तसंच त्या अमेरिका, कॅनडा, इंग्लंड इथल्या आंतरराष्ट्रीय ओबेसिटी सोसायटींशीही संलग्न आहेत. तसंच डॉक्टर मंजिरी यांना जगभरातील निरनिराळ्या कॉन्फरन्समध्ये लठ्ठपणा ह्या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं जातं. या विषयाबद्दल मला अधिक जाणून घ्यायचंय. मात्र तुम्हालाही काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-1010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर मंजिरी, पुन्हा एकदा स्वागत. आणि आजकाल मी बघते की ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व हे वाढल्याचं प्रमाण खूपच दिसतंय. मात्र मला सगळ्यात अगोदर सांगा, स्थूलत्व अर्थातच ओबेसिटी म्हणजे नेमकं काय आणि याची कारणं काय असू शकतात? आता स्थूलत्व म्हणजे असा एक गैरसमज असतो की माझं वजन वाढलं म्हणजे मी स्थूल झाले. तर तसं नसून स्थूलत्व म्हणजे जेव्हा तुमच्या अतिरिक्त चरबीचा संचय होतो, म्हणजे जेव्हा अनावश्यक चरबी शरीरामध्ये अतोनात वाढते तेव्हा त्याला स्थूलत्व म्हणतात. साधारणतः स्त्रियांमध्ये 30% जास्त आणि पुरुषांमध्ये जर 25% जास्त चरबी असेल तर त्या व्यक्तीला स्थूल म्हटलं जातं. आता अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. जसं म्हणजे वय आहे, लिंग, त्याचबरोबर हार्मोन्सचं असंतुलन, हल्ली जे मानसिक ताणतणाव वाढलेत, व्यायामाचा अभाव आहे, त्याचबरोबर योग्य तो आहार घेतला जात नाही, किंवा कधी कधी असं होतं की पिट्युटरी, थायरॉइड या ज्या ग्रंथी आहेत त्यांच्यामधून जे रोग होतात आणि त्यामुळे असंतुलन होऊन लठ्ठपणा येऊ शकतो. अर्थातच. आणि त्याचे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. अनेक आजार त्यामुळे उद्भवतात ह्या ओबेसिटीमुळे. कोणते कोणते दुष्परिणाम आपण पाहू शकतो खास करून? आता WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लठ्ठपणा हा एक रोग म्हणून जाहीर केलेला आहे. आणि जवळजवळ 2 अब्ज लोक आज जगभरामध्ये या व्याधीने ग्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक बेडपता येत नाही तर अनेक दुर्धर व्याधी होतात. मधुमेह म्हणजे डायबेटीस, टाईप 2 डायबेटीस, रक्तदाब, हृदयविकार, पॅरालिसिस, स्ट्रोक आणि त्याचबरोबर कॅन्सर, निद्रानाश आणि मानसिक निरनिराळे आजार होतात. त्याचबरोबर साधारण वयाच्या 45व्या वर्षानंतर सांधेदुखी, पाठदुखी इत्यादी आजार बळवतात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जगामध्ये मृत्यूची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये सर्वात मोठं, महत्वाचं आणि दुसरं कारण म्हणजे लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणारा व्याधी आहे. त्याचबरोबर मला असं विचारायचं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आपलं वजन वाढलं की आपण स्थूलत्व किंवा आपल्याला ओबेसिटी झाली असं लोकांचा एक समज असतो. मात्र हे स्थूलत्व किंवा लठ्ठपणा मोजण्यासाठी काही मोजमाप असतं का? कशा पद्धतीने हे मोजलं जातं? साधारणतः अतिशय सोपे असे उपाय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण स्थूल आहोत की नाही. तर त्यासाठी आपलं आदर्श असं कुठलं एखादं वजन असावं तर एक प्रकारचा त्याच्यामध्ये रेशो काढला जातो, ज्याच्यामध्ये वय असं ते प्रमाणात घेतलं जातं आणि त्याचबरोबर तुमची उंची सेंटीमीटर मध्ये मोजली जाते आणि वजन ह्याचा एक रेशो काढला जातो. जेव्हा हा रेशो, ज्याला बॉडी मास इंडेक्स असं म्हणतात, 25 पेक्षा खाली असतो तेव्हा ती व्यक्ती स्थूल नाही. परंतु हा जेव्हा 25च्या वर जातो म्हणजे 25 ते 30 म्हणजे त्याला ग्रेड 1 ओबेसिटी म्हणतात, की जेव्हा ती व्यक्ती स्थूल आहे. 30च्या नंतर ती व्यक्ती जास्त स्थूल आणि 35 ते 40 म्हणजे अतिस्थूल आहे. परंतु 40च्या वर जेव्हा हा बॉडी मास इंडेक्स जातो तेव्हा त्याला अतिरेकी स्थूल म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या पोटाचा, कमरेचा घेर मोजला जातो किंवा वेस्ट टू हिप रेशो म्हणजे पोट आणि नितंब ह्यांचं मोज करून त्याचा रेशो घेतला जातो. अशा प्रमाणे आपण घरच्या घरी आपण स्थूल आहोत की नाही हे आपण बघू शकतो. अर्थातच. आणि आपण स्थूल असल्यावरती आपल्याला कुठेतरी असं वाटत असतं की आपलं वजन कमी करावं. मात्र वजन कमी करणं आणि चरबी कमी करणं ह्यात नेमका काय फरक आहे हे कोणालाच माहिती नसतं. त्याबद्दल काय सांगाल? आता वजन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी हाडं असतात, स्नायू, पाणी, त्याचबरोबर निरनिराळे अवयव आणि चरबी ह्याचं मिळून वजन होतं. त्यामुळे जेव्हा वजन वाढलं तेव्हा हे सगळंच वाढतं. परंतु चरबी वाढली म्हणजे लठ्ठपणा म्हणजे काय तर जी अनावश्यक आपल्या शरीरावर काही भागामध्ये जेव्हा चरबी वाढते तेव्हा त्याला लठ्ठपणा किंवा ती व्यक्ती स्थूल आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा वजन कमी केलं म्हणजे काय तर ही सर्वांची जी सरासरी जी बेरीज आहे आणि जे पाणी आहे शरीरातलं, स्नायू आहेत किंवा हाडं आहे, हे सगळं कमी होतं.
परंतु चरबी कमी करणं हे जास्त महत्वाचं, कारण चरबीमुळे आपल्या आरोग्याला तर धोके उद्भवतातच, त्याबरोबर मानसिक पण अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे चरबी कमी करणं हे वजन कमी करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि चरबीवरचाच तुम्ही एक पोटावरील चरबी हा शोध निबंध आय थिंक कॅनडामध्ये सादर केला. मला सांगा की पोटावरील चरबी ही जास्त धोकादायक असते का? कारण की बऱ्याच लोकांना ह्याबद्दल खूप अशी गैरसमज पण आहेत आणि खूप अशी चिंता पण वाटत असते की माझे पोटावरची चरबी सगळ्यात जास्त आहे. कसं आहे की जर आपल्या शरीरावर चरबी जर सारख्या प्रमाणात पसरली असली तर ते तितकंच वाईट नाही, पण जर पोटावर आपल्या चरबी असेल तर ती जास्त धोकादायक आहे. कारण चरबीच्या 2 प्रकारच्या पेशी असतात, एक म्हणजे व्हाईट फॅट सेल्स आणि ब्राऊन फॅट सेल्स. तर हे जे तपकिरी रंगाचे फॅट सेल्स असतात त्याच्यामुळे शरीराला जे रोग होतात ते उद्भवतात. आणि हे जे ब्राऊन फॅट सेल असतात ते कुठे आणि कसे असावेत हे साधारणतः अनुवंशिकतेने ठरलं जातं. त्यामुळे बऱ्याच आपण बघतो की भारतीय वंशांच्या स्त्रिया त्यांच्या पोटावर, नितंबांवर आणि मांड्यांवर जास्त करून चरबी येते आणि तुम्ही कितीही डाएट करा, एक्सरसाइज करा, ही जात नाही. तर अशा प्रकारे जेव्हा ओटीपोटावर जेव्हा चरबी असते किंवा पुरुषांच्या कमरेचा जेव्हा घेर वाढतो तेव्हा त्यांना होणारा डायबिटीज किंवा म्हणजे ब्लड प्रेशर किंवा हृदयरोग ह्याचं प्रमाण फार पटीने वाढतं. म्हणजे पुरुषांमध्ये जेव्हा पोटाचा घेर 40 इंचापेक्षा जास्त असतो तेव्हा त्यांना होणारं डायबिटीजचं प्रमाण 5 प्रमाणात वाढतं, 5 पटीने वाढतं. आणि स्त्रियांमध्ये मात्र ते 13 पटीने वाढतं. याच बरोबर हृदयरोगाचं प्रमाण जवळजवळ 3 पट वाढतं आणि स्त्रियांमध्ये मात्र ते जवळजवळ 6 ते 7 पटीने वाढतं. तर अशा तऱ्हेने जेव्हा पोटावर चरबी असते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो तेव्हा आपल्याला होणारे हे जे रोग आहेत किंवा हे लठ्ठपणामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढतात. अर्थातच. मात्र तुम्ही स्थूलत्वावरती अनेक उपचार उपलब्ध आहेत तुमच्या क्लिनिकमध्ये, त्याबद्दल काय सांगाल की कोणते कोणते उपचार आता अवेलेबल आहेत? जेव्हा आपण स्थूलत्वावर उपचार असं म्हणतो तेव्हा प्रथम म्हणजे वजन जर आटोक्यात नसेल तर ते आटोक्यात आणलं पाहिजे, ज्यासाठी आपण नियमित आहार केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. परंतु ह्याचबरोबर जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावरची चरबी वाढते, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण खूप सारा व्यायाम करतो आणि त्याचबरोबर आपला आहार पण चांगला असतो, पण काही ठिकाणची चरबी कमी होत नाही, ज्याला आम्ही रेझिस्टंट फॅट असं म्हणतो. म्हणजे पोटावर किंवा मांड्यांवर ही चरबी कमी होत नाही. मग अशा वेळेला ही चरबी कमी करणं हे आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी तर आहेच, पण त्याचबरोबर बेढपता पण कमी करण्यासाठी केलं पाहिजे. तर अशा वेळेला काही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स असतात की ज्याच्यामुळे ही चरबी आपल्याला कमी करता येते. तर एक असं नवीन तंत्रज्ञान आहे की जे हाय इंटेन्सिटी फोकलाइज अल्ट्रासाउंड म्हणून, की जे आम्ही फ्रान्समधनं आणलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अतितीव्र अशा अल्ट्रासोनिक लहरी असतात आणि तो जो प्रोब असतो तो पोटावर ठेवला जातो आणि या अल्ट्रासोनिक लहरी या चरबींच्या पेशींवर डायरेक्ट केल्या जातात. अशा वेळेला चरबींच्या पेशी नष्ट होतात आणि मग ते जे ट्रायग्लिसराइड्स किंवा चरबी असते ती वितळून तुमच्या लिव्हरकडे जाते आणि लिव्हर त्याचा वापर करते. तर साधारण ही ट्रीटमेंट 1 तास चालते आणि 1 ते 2 चरबीचे जे लेयर्स असतात, थर असतात, ते पूर्णतः नष्ट होतात. आता ही अतिशय सेफ आहे, कोणत्याही प्रकारचं आपल्याला कट लागत नाही, इंजेक्शन लागत नाही किंवा शस्त्रक्रिया सुद्धा लागत नाही आणि आम्ही याला एक लंच टाइम प्रोसिजर असं म्हणतो आणि कोणत्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नसतात. अतिशय खात्रीदायक रित्या आपली चरबी पोटावरची कमी होऊ शकते. म्हणजे अर्थातच ही विना शस्त्रक्रिया एक पद्धत आहे. त्याचबरोबर फ्रेंच तंत्रज्ञान देखील तुम्ही भारतात आणलेलं आहे, प्रथम आणलंय खास करून. तर मग त्या उपचारांबद्दल काय सांगाल? हे जे लायपोलायसिस आहे ते फार पूर्वी प्रथम कॅन्सर सेल्ससाठी वापरलं जायचं, म्हणजे प्रोस्टेटिक कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर, की जेव्हा आपल्याला शरीरामध्ये जे अनावश्यक असे जे सेल्स आहेत किंवा अति वाढलेले आहेत तर कोणत्याही प्रकारचा कट न घेता शरीराच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे त्वचेवर आपण तिथून जर लहरी सोडल्या तर विशिष्ट प्रकारचे जे सेल्स असतात ते नष्ट होतात. तर हळूहळू 1990-95च्या सुमारास फ्रान्समध्ये असं तंत्रज्ञान पुढे असं प्रगत होत गेलं की जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर चरबी वाढते तर त्या चरबीचा आपण पेशी नष्ट करू शकतो. आणि ह्या ज्या लहरी असतात तर अल्ट्रासाऊंड जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये करतो तशाच प्रकारचं अल्ट्रासाऊंड असतं, फक्त त्या लहरींची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे धोकादायक नसतं आणि साधारण एका वेळेला एक कुठलाही आपल्याला बॉडी पार्ट करता येतो. तर अशा तऱ्हेने एक तर शरीराचा बेडपणा हळूहळू जातो. त्याचबरोबर आपण बघतो की बऱ्याचदा प्रेग्नन्सी नंतर किंवा सिझेरियन नंतर पोट ओघळलेलं असतं, तर अशा वेळेला आपल्याला ती चरबी तर काढून टाकावीच लागते. पण त्याचबरोबर दुसरं एक रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे शरीरामधलं कोलॅजन गेल्यामुळे ती जी त्वचा असते
ती ओघळलेली असते, त्याला सुरकुत्या पडलेल्या असतात. तर अशा वेळेला रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून ती त्वचा आक्रसली जाते, आत खेचली जाते आणि मग ती त्वचा नितळ होते. त्याचबरोबर स्ट्रेच मार्क्स पण जातात आणि पोट घट्ट व्हायला मदत होते. त्याचबरोबर अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, पण ब्रेकची वेळ झाली. आपण ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय स्थूलत्व आणि त्यावरील उपचार या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मंजिरी पुराणिक. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आपण आतापर्यंत बघितलं की मोठ्या लोकांमध्ये एक साधारण वयोगट आहे, एक 30-35 नंतर चरबीचं प्रमाण जास्त वाढलेलं पाहायला मिळतं. मात्र आजकाल ना लहान मुलांमध्ये देखील चरबी किंवा एक स्थूलत्व पाहायला मिळतं. मग हे कायमस्वरूपी असतं की काही काळापुरतंच असतं? आता हा एक मोठा समस्येचा विषय झालेला आहे की चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजे साधारण 5व्या-6व्या वर्षापासूनच मुलांमध्ये एक लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय. ह्याचं कारण त्यांची बदललेली जीवनशैली आहे. एक तर व्यायामाचा अभाव असतो. मुलं ही सतत अभ्यास आणि घर ह्याच्यामध्येच बिझी असतात. त्यामुळे बाहेर जाऊन खेळ खेळणं किंवा योग्य तो आहार करणं हे तर नाहीच, पण त्याचबरोबर सतत पिझ्झा, बर्गर किंवा कोल्ड ड्रिंक्स हे जे त्यांचा आहार बदललेला आहे, तर ह्या दोन्ही गोष्टीमुळे तर आहेच. शिवाय काही अनुवंशिकतेमुळे सुद्धा काही प्रमाणात ओबेसिटी मुलांमध्ये येत आहे. आणि म्हणून आता काही देशांमध्ये शाळांमध्येच त्यांना व्यायाम कंपल्सरी करणं त्यांनी चालू केलेलं आहे की ज्यामुळे हळूहळू चाइल्डहुड ओबेसिटी कमी प्रमाणात होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही नैराश्य आणि स्थूलत्व आणि नैराश्य ह्याच्यावरती एक प्रेझेंटेशन दिलं होतं मेलबर्न आणि लिव्हरपूल इथे. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे खरंच स्थूलत्व आल्यावरती अर्थातच नैराश्य हे ओघाने येतच. काय सांगाल? आता स्थूलत्व आणि नैराश्य ह्यांचं एकमेकांशी अतिशय एक संबंध आहे की ज्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा लठ्ठपणा येतो विशेषतः तरुण स्त्रियांमध्ये आणि मुलांमध्ये, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास गमावतो, त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो आणि त्यांना एक प्रकारची चिडचिड, भीती आणि राग यायला लागतो आणि हळूहळू त्यांना उदासीनता येऊन मानसिक नैराश्य येतं. परंतु कधी कधी असं दिसतं की नैराश्य आलेलं असतं आणि त्यामुळे ज्याला आम्ही बिंज इटिंग म्हणतो, म्हणजे त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सतत गोड खावंसं वाटणं किंवा कारण नैराश्य आणि ओबेसिटी ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक सेरोटोनिन म्हणून नावाचं जे एक हार्मोन आहे ते कमी शरीरात तयार केलं जातं आणि त्यामुळे हळूहळू जास्त खावंसं वाटणं आणि गोड खाणं, तळलेलं खाणं ह्यामुळे किंवा फास्ट फूड, ब्रेड, बिस्किट्स खाणं यामुळे हळूहळू ओबेसिटी वाढायला लागते. आता असं दिसून येतं की ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आणि नैराश्य यांना जोडणारा एक जीन्स आहे की ज्याच्यामध्ये असे 36 प्रकारचे जीन्स आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या जीन्समुळे दोन्ही एकाच वेळेला पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतं. जेव्हा असा एखादा पेशंट येतो ज्याला ओबेसिटी आहे आणि डिप्रेशन पण आहे, अशा वेळेला त्या दोन्हीवर उपचार करणं किंवा प्रथम नैराश्यामुळे त्यांना लठ्ठपणा आलेला आहे की लठ्ठपणामुळे नैराश्य आलेले हे शोधून काढणं अतिशय गरजेचं ठरतं आणि दोन्हीचे उपचार केले तरच त्या पेशंटला पूर्णपणे ट्रीटमेंट घेता येते. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली, पण पहिला फोन आलेला आहे अंबरनाथ वरून चारुशिला यांचा. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार मॅडम, मी अंबरनाथ वरून बोलते. मंजिरी मॅडमला मला एक प्रश्न विचारायचा होता. प्रश्न असा आहे की मला 6-7 महिन्यापासून आहे ना माझी पोटाची चरबी, नितंबांची चरबी फार वाढलेली आहे. माझं वजन सुद्धा 63 किलो झालेलं आहे आणि 6 महिन्यापूर्वी ना माझं मॅडम वजन 54 किलो होतं आणि ह्या 6-7 महिन्यात एकदम 8 किलो वजन वाढणं म्हणजे जाम टेन्शन येत आहे मला त्याच्यामुळे. तुमची डिलिव्हरी वगैरे काही इलाज असेल तर सांगा. हो मॅडम, 2 सिझरिंग झालेले आहेत, मला 2 मुली आहेत. बरं बरं. आणि उंची किती आहे तुमची? मी करून मोकळी झालेली आहे 2 मुलींवर, पण ते आता ती चरबी वाढते ना त्याच्यामुळे मला फार टेन्शन येते. उंची किती आहे? माझी उंची 5-7 आहे. बरं. चारुशिला ताई, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता तुमची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी सगळं झालेलं आहे आणि आता गेल्या काही महिन्यामध्येच तुमचं वजन वाढलेलं आहे, तेव्हा ह्याचा असा अर्थ दिसतो की प्रथम म्हणजे तुमची उंची किती आहे, तुमचं वय तर तुम्ही सांगितलंय आणि त्याबरोबर वजन किती आहे, म्हणजे तुमचा बॉडी मास इंडेक्स आपल्याला बघायला लागेल. पण जेव्हा अशा छोट्या काळामध्ये म्हणजे 6 ते 8 महिन्यामध्ये एवढं वजन वाढतं, त्या अर्थी कुठेतरी हार्मोन्सचं असंतुलन असणं हे मला दिसून येतं. म्हणजे एखाद वेळेस थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो, कारण 40 नंतर थायरॉइड किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन यांची डेफिशियन्सी होऊ शकते. तर प्रथम आपण ते शोधून काढलं पाहिजे की तुम्हाला कुठे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा थायरॉइड डेफिशियन्सी आहे का. मग त्याचबरोबर हे जे वाढलेलं वजन आहे
ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की चरबी ही तुमची काही विशिष्ट भागात साठलेली आहे, म्हणजे त्या म्हणाल तशी पोटावर आणि नितंबावर. तर दोन प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट देता येईल. एक म्हणजे तुमचं वजन तर कमी करायचंच, त्याचबरोबर जिथे आपली चरबी साठलेली आहे तिथे आपण विनाशस्त्रक्रिया, काही जे आपण लायपोलायसिस किंवा एंडर्मॉलॉजी अशा प्रकारच्या उपचारांनी आपण फक्त विशिष्ट भागावरची चरबी कमी करू शकतो. म्हणजे यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर आपला जो बेढपपणा आलेला आहे तो कमी होईल, थोडंसं आखीव असं शरीर तयार होईल, आणि आरोग्याला जे आता धोके उद्भवतील, कारण आता सध्याच त्यांचं नुकतंच वजन वाढलेलं आहे, 40शी त्यांनी ओलांडलेली आहे, ते सुद्धा कमी होतील. नक्कीच. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणालात की विना शस्त्रक्रिया उपचार घेतले तर लवकरात लवकर चरबीचं प्रमाण आहे ते कमी होईल. मात्र त्याचबरोबर डाएट करणं आवश्यक आहे का? आता डाएट करणं हे अतिशय महत्वाचं आहे, कारण विशेषतः स्थूल व्यक्तींनी त्यांच्या आहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे राहिलं पाहिजे. कारण जसजसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपली जी चयापचयाची जी क्रिया असते ती मंदावते, आपली हालचाल मंदावते. तर अशा वेळेला आपला आहार कमी केला गेला पाहिजे. आणि कमी केलेला आहार म्हणजे काय, तर तुम्ही आवश्यक तेवढाच, संतुलित आहार म्हणजे आवश्यक तेवढाच आहार घ्यावा. तर त्यामध्ये सर्व प्रकारची पौष्टिक अशी द्रव्य आलीच पाहिजेत. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स पाहिजेत. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, बी, ई ही सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट पाहिजेत. झिंक, मॅग्नेशियम ही मिनरल्स पाहिजेत. सर्व प्रकारची पोषक द्रव्य आवश्यक त्याच प्रमाणात तुम्ही घेतली पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये अंडी म्हणा किंवा फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य असा सर्व समावेश असला पाहिजे. कोणत्याही प्रकारे काही गोष्टी तुम्ही वर्ज्य केल्याच पाहिजेत. त्या म्हणजे तळलेले पदार्थ, ब्रेड, बिस्किट्स किंवा गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मिष्टान्न. आणि अशा प्रकारे हे जेव्हा तुम्ही एक संतुलित आहार घेता तर त्याच्याच बरोबरीने तुम्ही काय व्यायाम करता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. औरंगाबादवरनं प्रिया बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की स्थूलत्व किती, म्हणजे वेट किती असावं आणि वयामानानुसार वेट किती असावं? बरं, जसं मी म्हटलं तसं की वजनापेक्षा चरबी किती असावी हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं वजन साधारण जर एक 60 ते 65च्या दरम्यान असेल. परत एकदा, वजन हे तुमचं वय किती आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. तुमची उंची किती असेल त्याच्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या वंशाचे आहात, म्हणजे भारतीय वंशाचे, ऑस्ट्रेलियन वंशाचे, अमेरिकन वंशाचे. त्यामुळे वजनाचं जरी काही एक मोजमाप नसलं तरी एक अतिशय सोपा असा साधा उपाय म्हणजे तुमची जेवढी उंची आहे ती सेंटीमीटर मध्ये 100तनं वजा केली तर जो आकडा होतो ते तुमचं आदर्श वजन आहे. असा एक सोपा त्याच्यावरचा उपाय आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तुमचं वय लक्षात घेत नाही, लिंग लक्षात घेत नाही, परंतु एक साधा उपाय म्हणजे 100तून तुमचं जे उंची आहे ती सेंटीमीटर मध्ये वजा करणं. नक्कीच डॉक्टर, मला अजून बरंच काही तुम्हाला विचारायचं, पण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय स्थूलत्व आणि त्यावरील उपचार या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मंजिरी पुराणिक. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की नॉन सर्जिकल आणि सर्जिकल अशा काही ट्रीटमेंट्स तुमच्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत, त्या नेमक्या काय आहेत? जेव्हा आपण स्थूलत्वावर उपचार म्हणतो तेव्हा प्रथम आपण वजन कमी करतो, ज्याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपण डाएट काउन्सिलिंग करतो किंवा त्यांना योग्य तो व्यायाम करायला सांगतो. परंतु जेव्हा वजन हे साधारण मी म्हटलं त्याप्रमाणे 40 बॉडी मास इंडेक्सच्या वर जातं किंवा साधारण 150-200 किलोचा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा कधी कधी आपण त्यांना बेरियाट्रिक सर्जरी सुद्धा सांगतो. त्याचबरोबर कधी कधी जेव्हा पेशंटला कॉस्मेटिक सर्जरीचा उपाय हवा असतो तेव्हा लायपोसक्शन किंवा टमिटक सांगितलं जातं. पण बऱ्याचदा या ऑपरेशनमध्ये एक प्रकारच्या ऑपरेशनची आणि अनेस्थेसियाची रिस्क पण असते. म्हणून नॉन सर्जिकल ज्या ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही, टाके नाही किंवा इंजेक्शन नाही, त्या जास्त करून लोक प्रिफर करतात की ज्याच्यामध्ये साधारण कुठल्याही एखाद्या भागावरची जर चरबी कमी होत नसेल, म्हणजे तुम्ही बऱ्याचदा व्यायाम करता किंवा डाएट करता पण ती कमी होत नाही, किंवा काही पेशंटना सांधेदुखी असते, गुडघेदुखी असते, त्यामुळे ते व्यायाम करू शकत नाही, डायबिटीज, ब्लड प्रेशरमुळे ते डाएट पाळू शकत नाही. अशा वेळेला त्यांच्या ज्या चरबीचं ते साठलेली असते त्यामुळे त्यांना जास्त त्रास असतो. तर ती चरबी कमी
करण्यासाठी एक हाय इंटेन्सिटी फोकलाइज अल्ट्रासाऊंड याचा वापर केला जातो की ज्याच्यामुळे हळूहळू चरबी कमी होते. त्याचबरोबर ओघळलेली जी त्वचा असते त्यासाठी आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी देतो. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये मांडीवर किंवा पोटावर अशी घट्ट चिकट अशी चरबी असते ब्राऊन फॅट सेल्सची, आणि ज्यामुळे की चरबीचे गोळे असतात आणि ती काही केल्या निघत नाही, ती अतिशय चिकट असते. अशा वेळेला आम्ही एक एंडर्मॉलॉजी नावाचं एक तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळे ती जी चरबी चिकटलेली असते ती हळूहळू हळू वितळायला लागते आणि मग ती वितळून हळूहळू चरबीच्या पेशी त्या नष्ट होतात. आणि त्याचबरोबर त्याच्यावरची स्ट्रेच मार्क्स जाऊन ती जी त्वचा असते ती अतिशय नितळ होते. आणि अशा तऱ्हेने आपण निरनिराळ्या ट्रीटमेंट्स नॉन सर्जिकलचं कॉम्बिनेशन देऊन सुडवून आपल्याला असं शरीर बनवता येतं. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. सागर यांचा औरंगाबाद मधनं फोन आलाय, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार मॅडम, जर आपण समजा जाड झालो समजा तर पथ्य पाहण्यासाठी काय त्याच्यात इलाज आहे का? पथ्य समजा आहार मध्ये समजा काही घ्यायचं किंवा काही घ्यायचं नाही, किंवा आणि जर कमी झालं समजा, कमी जर माणूस असला समजा तर तरी पण त्याला काही घ्यायचा आहार द्यायचं काय आहे का त्याचं काही? नक्कीच. तर सागरजी, तुम्ही योग्य प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये आहार कसा घ्यावा, तर आहार कसा घ्यावा हे तुमचं वय काय आहे, तुमचं लिंग काय आहे, त्याचप्रमाणे तुम्ही कोणता व्यवसाय करता ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुमचा सेडेंटरी, जर तुम्ही बसून काम करता किंवा तुम्ही बाहेर जाऊन काम करता, ह्याप्रमाणे तुमचा मेटाबॉलिझम कसा आहे, तुमची ऊर्जेचा वापर कसा आहे हे बघून तुम्ही साधारण किती कॅलरीज घ्याव्यात. म्हणजे आम्ही शक्यतो स्त्रियांना सांगतो की तुम्ही साधारण 1200 ते 1400 कॅलरी आणि पुरुषांना साधारण 1800 ते 2000 पर्यंत कॅलरी घ्यायला सांगतो. जर तुमचं वजन किती आहे, तुमचं वय किती आहे, लिंग काय आहे आणि तुमचा कामाचा प्रकार काय आहे, त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या हार्मोनल डेफिशियन्सी नाहीत ना, व्हिटॅमिन डी म्हणा किंवा सेरोटोनिन, ते बघून हळूहळू तुमचा उष्मांक किती आहे ते ठरवलं जातं. आणि त्यानंतर तुम्ही मांसाहार खाता का, त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणत्या एक्स्ट्रा रिक्वायरमेंट्स आहेत ते बघितलं जातं. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्व पोषक द्रव्य असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे हल्ली जे फॅट डाएट्स करतात की काही खायचं नाही किंवा वॉटर थेरपी, तर त्यामुळे शरीराला जास्ती करून धोकाच होतो. तर सर्व प्रकारचे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आली पाहिजेत. आपण पाहतो की आजकाल पावडर्स पण मिळतात की ते पावडर्स घेऊन तुमची भूक असते ती नाहीशी होते पूर्णतः. तुम्ही काही तास खाल्लं नाहीत तरी तुम्हाला काही गरज नाही लागत. प्रोटीन्स पावडर्स असतात त्या योग्य आहेत का घेणं? ह्या प्रोटीन्स पावडरमुळे एक तर प्रथम म्हणजे जसं मी म्हटलं त्याप्रमाणे सर्व पोषक द्रव्य जरी ह्याच्यामध्ये असली तरी ते काही आपलं अन्न होऊ शकत नाही. त्याचबरोबर शरीराला फळं काय, भाज्या काय, याच्यामुळे मिळणारा जो चोथा असतो की फायबर असतं ते अतिशय महत्वाचं असतं. तर त्यामुळे काही दिवसांपुरतं वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करा. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की त्यानंतर जेव्हा तुम्ही नेहमीच डाएट सुरू करता तेव्हा वजन त्याहीपेक्षा दुपटीने वाढतं. तेव्हा शक्यतो असं काहीतरी करण्यापेक्षा शास्त्रीय दृष्ट्या योग्य तो आहार घेऊन वजन कमी करणं केव्हाही चांगलं आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं. अर्थातच. आणि एक शेवटचा आणि जाता तुम्हाला प्रश्न असा विचारायचा वाटतो की अर्थातच लठ्ठपणा आजकाल एक प्रेस्टीज इश्यू झालेला आहे. आता तुम्ही काय मार्गदर्शन कराल आमच्या प्रेक्षकांना? एक उत्कृष्ट आणि दर्जेदार आपल्याला जर आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आरोग्य तर हवंच, शारीरिक तंदुरुस्ती तर हवीच आपल्याला, पण त्याचं प्रतिबिंब रोजच्या व्यवहारात आणि रोजच्या जगण्यात आपल्याला पडायलाच हवं. जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपल्याला योग्य तो आहार आणि व्यायाम आणि त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. आणि शरीर हे सुव्यवस्थित राखण्याबरोबरच आपलं मनस्वास्थ्य आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही फिट राहा शरीराने आणि मनाने सुद्धा. नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.